इन्फ्युजन सेट बॉडीमध्ये कसा इन्सर्ट करणार आहे ते बघणार आहेत। हा क्विक सेट आहे किंवा इन्फ्युजन सेट आणि हा आहे ॲप्लिकेटर किंवा सर्टर। सर्टर याला एका बाजूला नॉच आहे। ह्या नॉचमध्ये आपण इन्फ्युजन सेट इन्सर्ट करणार आहेत हलक्या हाताने। हे प्रेस केल्यानंतर आपण सेंटर नीडलला प्रेस करून एका साइडचा ॲडेसिव्ह काढणार आहेत हलक्या हाताने। त्यानंतर दुसऱ्या बाजूचा ॲडेसिव्ह आपण हलक्या हाताने काढणार आहेत। अशा पद्धतीने ॲडेसिव्ह काढल्यानंतर आपण ग्रीन पार्ट पुल करून त्यामध्ये क्विक सेट फिक्स केलेला आहे। यानंतर आतमध्ये जी नीडल कॅप आहे ती आपण रोटेट करून काढणार आहेत। अशा पद्धतीने आपला क्विक सेट सर्टरवरती लोड झालेला आहे। आता आपला क्विक सेट रेडी आहे। क्विक सेट शरीरावरती लावण्यापूर्वी आपण अल्कोहोल स्वाईबने ज्या ठिकाणी क्विक सेट लावायचा आहे त्या ठिकाणची जागा क्लीन करून घेणार आहे आणि ती पूर्णपणे एअर ड्राय होईपर्यंत आपण वेट करणार आहे। यानंतर हा क्विक सेट आपण पोटावरती लावणार आहे। जेव्हा आपण क्विक सेट इन्सर्ट करतो त्यावेळी ह्या सर्टरवरती दोन्ही बाजूला ग्रीन मार्क आहेत। ह्या दोन्ही ग्रीन मार्क एकाच वेळी आपल्याला होल्ड करायचे आहेत। ते होल्ड केल्यानंतर ज्या ठिकाणी मला क्विक सेट अप्लाय करायचा आहे त्या ठिकाणी घट्ट पकडून मी दोन्ही ग्रीन बटन एकाच वेळी प्रेस करणार आहे। हे प्रेस केल्यानंतर मी सेंट्रल बटन प्रेस करणार आहे जेणेकरून माझा सर्टर मला विड्रॉ करता येईल। हे झाल्यानंतर नीडल अजूनही आत आहे। हे काढण्यासाठी मी नीडल हलक्या हाताने प्रेस करून बाहेर काढणार आहे। हे झाल्यानंतर माझा क्विक सेट बरोबर आहे की नाही त्यासाठी मी सर्व बाजूने त्याला प्रेस करणार आहे जेणेकरून तो व्यवस्थित अटॅच होईल। आता हा इन्सुलिन पंप शरीरावरती लावण्यासाठी त्यासोबत एक क्लिप येते आहे। ही क्लिप लावण्याची अगदी साधी पद्धती आहे। असं पंपच्या मागच्या साईडला आपण ही क्लिप अटॅच करणार आहेत आणि हे केल्यानंतर ह्या क्लिपच्या सहाय्याने आपण हा पंप आपल्या शरीरावरती अप्लाय करू शकतो। हा पंप तुम्ही पोटावरती लावू शकता, मांडीच्या समोरच्या बाजूला लावता येईल, मांडीच्या मागच्या बाजूला देखील लावता येईल किंवा हातावर देखील लावता येईल। जुना कॅनोला काढताना आधी आपण हा इन्फ्युजन सेट अँटी क्लॉकवाईज पद्धतीने रोटेट करणार। 2 ट्रायंगल मॅच झाले की हा आपण इन्फ्युजन सेट बाजूला करणार आणि त्याच्या बाजूचा जो पार्ट आहे तो आपण अल्कोहोल स्वॅबने आजूबाजूची जागा ओलसर करणार आहे जेणेकरून आपल्याला हा इन्फ्युजन सेट काढताना त्रास होणार नाही। हे केल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपण हा ओढून जुना इन्फ्युजन सेट काढू शकतो। अशा पद्धतीने इन्सुलिन पंपचा इन्फ्युजन सेट लावायचा कसा आणि काढायचा कसा हे आपण शिकलो आहेत आणि ही अगदी साधी पद्धती आहे। अगदी लहान मुलं देखील हे घरच्या घरी करू शकतात। धन्यवाद।